श्री स्वामी समर्थ। या नारळी पौर्णिमाला आणि रक्षाबंधनला नक्कीच या पद्धतीचे वल्ल्या नारळाचे लाडू तुम्ही तयार करून बघा, कारण की खूप भारी लागतात आणि रक्षाबंधनला स्वीट असं काहीतरी। तर आता त्याची रेसिपी बघूया। तर 2 नारळ फोडून वरतीचं सगळं साल्ट आपण काढून घेतलेलं आहे। एकदम पांढरे शुभ्र असे नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत। आता वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, एका वाटीला थोडं कमी दूध, नंतर अर्धी वाटी साखर आणि एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। आता ह्या नारळाचे सगळे तुकडे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, एकसारखं बारीक करून घ्यायचे। बघू शकता एकसारखं मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत। तर आपल्याला आता हे पूर्ण किस जो आपण काढून घेतलेला आहे मिक्सर वाटं त्याला परतून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे। तर आपल्याला थोडंसं सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं जास्त पण नाही असं सुटसुटीत करायचं, थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याचा कलर पण नाही बदलून द्यायचा, कारण की लाडू बनविल्यानंतर पण थोडं परतलं का मग नारळ कसं कचकचपणा राहत नाही, एकदम सॉफ्ट मऊ मऊ असे लाडू तयार होतात। त्याच्यामुळे मस्त थोडंसं सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता गरम झाल्यानंतर थोडंसं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण आटलं गेलेलं आहे आणि मस्त नारळाचा हा खिस सुटसुटीत झालेला आहे। आता एका बाउलमध्ये याला काढून घेऊत आणि तीच कढई आता धुवून घेतलेली आहे। तर त्या कढईमध्ये आपल्याला आता आधी कॅरमल बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ती पसरून बघा असं मस्त पाणी सुटतं। कॅरमल बनवण्यासाठी पाणी नाही टाकायचं, नुसती डायरेक्ट साखर टाकली का थोडा वेळ ठेवली की लगेचच त्याला पाणी सुटतं। तर मस्त असं बघू शकता आपलं कॅरमल तयार व्हायला लागलेलं आहे। छान कलर पण पूर्णपणे बघा बदलला आहे, मस्त असं कॅरमल तयार आहे। तर आता याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। मस्त असे एक नंबर हे नारळाचे लाडू होतात तयार। आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी जे दूध घेतलेलं आहे, वाटीला थोडंसं कमी, ते टाकून घ्यायचं आहे। आता या दुधामध्ये हे पूर्ण कॅरमल आपल्याला विरघळलं गेलं पाहिजे, पूर्ण वितळून घ्यायचं आहे। पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला नारळाचा हा पूर्ण खिस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे छोटी, ती टाकून घ्यायची। मस्त असा थोडासा खव्याचा स्वाद आल्यासारखं येतो म्हणून ही मिल्क पावडर वापरलेला आहे। नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण मिल्क पावडरने खरंच खूप जास्त छान होतात लाडू। तर नक्कीच असेल तर वापरा, नसेल तर असे पण छान होतात। तर आता थोडंसं याला आपण घट्ट होऊन देऊ। तर मस्त असा छान कलर पण बदललेला आहे आणि मस्त बघू शकता तुम्ही आता घट्टसर झालेला आहे। तर याला थंड होण्यासाठी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे। तर असं पांगून ठेवतं थोडंसं फॅनच्या हवेला आणि थंड झाल्यानंतरच मग आपण याचे छान लाडू बांधू। तर मस्त असं बघा थंड झालेलं आहे, तर गोल मस्त असे लाडू बांधून घ्यायचे। बघू शकता किती छान दिसायला, छान आणि खायला पण त्याच्यापेक्षा भारी। आणि नारळाचा थोडासा चुरा आपण तो ठेवलेला होता किस, त्याला थोडासा असं अगदी वरती लावून घेतलेला आहे। थोडा पिस्त्याचे काप छोटे छोटे लावून घ्यायचे, नसेल तर आपले असे जरी ठेवले तरी चालतात, फक्त दिसण्यासाठी सुंदर दिसावं म्हणून थोडंसं लावून घ्यायचं। तर नारळाचं सगळं त्याच नारळामधलं थोडासा भुगा मी ठेवलेला होता किस वरून लावण्यासाठी। तर मस्त असे बघू शकता तुम्ही आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत, दिसायला बी आणि खायला पण खूप भारी लागतात। या रक्षाबंधनला मिठाई वगैरे घेऊन न जाता असे लाडू बनवून तुम्ही नक्कीच रक्षाबंधनला माहेरी भावाला राखी बांधायला हे म्हणजे स्वीटमध्ये काय नाही मात्र हे लाडू नक्कीच बनवून घेऊ जाऊ शकता, कारण की खूप असे टेस्टी लागतात, पेढ्यापेक्षा जास्त चव याला आहे। तर नक्कीच अशा प्रकारे बनवा आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात, तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।